खरं तर हे षडयंत्राचा काळ आहे. आता या षडयंत्रामध्ये आम्ही होतो. आमच्या विरोधात आता जे षडयंत्र करणार आहेत ते एका बाजूला होते. माझ्यासारख्याच अतिशय खडतर आणि संघर्षातून इथपर्यंत आलेलं एक कार्यकर्ता म्हणून अस्तित्व संपवायचा जे काय प्रयत्न चालू होता तो या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय लोक आयुक्तांनी या ठिकाणी दिलेल्या निकालामुळं खरंचे खरं खोटंचे खोटं आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलंय, आपल्या सुद्धा समोर आलंय. सत्य हे जिंकत असतं हे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेने न्याय देऊन या ठिकाणी दाखवून दिलाय. आपणच सांगा की त्यांनी केलेला एक तरी आरोप या राज्याच्या किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तरी आरोप त्यांचा खरा ठरलाय का? जे आरोप केले त्याचे खोटे पुरावे द्यायचे. आता हे जर कोर्टात लक्षात येत असेल तर समजून घ्या की माझ्या बाबतीमध्ये किती मोठं षडयंत्र होत. रोल नाही, एक तर कृषी विभागाच्या मुख्यमंत्री कापूस सोयाबीन या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी वेगवेगळे फर्टिलायझर्स घेणं, शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावं यासाठी वेगवेगळे अवजारे घेणं, याच्या संबंधित कृषी विभागाने खरेदी केली. ती खरेदी अतिशय नियमाला धरून केलेली खरेदी. पण सरकारने ही खरेदी करत असताना सगळे नियम पाळले तरी सुद्धा मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल, म्हणजे आपणच जास्त पाहिलंय त्यामुळं आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही की त्या विषयावरती एवढं रान पेटवलं, हायकोर्टामध्ये गेले. हा स्कॅम किती मोठा आहे हे हायकोर्टामध्ये खोटे पुरावे देऊन त्यांनी दाखल केलं. पण हायकोर्टाने सुद्धा माननीय हायकोर्टाने याबाबत स्पष्ट सांगितलं की खोटे पुरावे देऊन हे प्रकरण तुम्ही स्कॅम म्हणून कोर्टात आणताय. त्यासाठी तो निर्णयही आमच्या बाजूने दिला आणि हायकोर्टाने त्यांना 1 लाख रुपयाचा दंडही त्या ठिकाणी केला. त्याच्यावरती ते थांबले नाहीत. आता त्यांना खरं तर हे षडयंत्राचा काळ आहे. आता या षडयंत्रामध्ये आम्ही होतो. आमच्या विरोधात आता जे षडयंत्र करणार आहेत ते एका बाजूला होते. आता या षडयंत्राच्या काळात त्यांनी तिथं थांबले नाहीत तर लोक आयुक्ताकडे हे प्रकरण आणलं आणि माननीय लोक आयुक्तांनी परवा दिवशी निकाल दिला की या प्रकरणात कसलाही घोटाळा नाही. हे अतिशय नियमाला धरून झालेली खरेदी आहे. म्हणून ज्यांनी अशा पद्धतीनं षडयंत्र करून माझ्यासारख्याच अतिशय खडतर आणि संघर्षातून इथपर्यंत आलेलं एक कार्यकर्ता म्हणून अस्तित्व संपवायचा जे काय प्रयत्न चालू होता तो या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय लोक आयुक्तांनी या ठिकाणी दिलेल्या निकालामुळं खरंचे खरं खोटंचे खोटं आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलंय, आपल्या सुद्धा समोर आलंय. मी माननीय उच्च न्यायालयाचे माननीय लोक आयुक्तांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी सत्य हे जिंकत असतं हे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेने न्याय देऊन या ठिकाणी दाखवून दिलाय. आता त्यांनी जे आरोप केलेले आहेत आजपर्यंत त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये मग माननीय खडसे साहेबांवर केले असतील, माननीय अजितदादांवर केले असतील, माननीय
तटकरे साहेबांवर केली असतील, माझ्यावर केली असतील किंवा आणखीन अनेक जणांवर, आपणच सांगा की त्यांनी केलेला एक तरी आरोप या राज्याच्या किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तरी आरोप त्यांचा खरा ठरलाय का? आता तर आरोप करायचे, जे आरोप केले त्याचे खोटे पुरावे द्यायचे. आता हे जर कोर्टात लक्षात येत असेल तर समजून घ्या की माझ्या बाबतीमध्ये किती मोठं षडयंत्र होतं. आजही या ठिकाणी षडयंत्र चालूच आहे. षडयंत्र बंद झालेला अशातला भाग नाही, पण हा काळ असतो, हा काळ षडयंत्राचा आहे. त्यामुळे या षडयंत्राच्या काळात आम्ही अतिशय संयमाने न्याय व्यवस्था जी न्याय देईल ते मान्य करायचा आणि न्याय व्यवस्थेने या ठिकाणी आम्हाला न्याय दिलाय त्याचा नक्कीच समाधान आहे आणि न्याय व्यवस्थेचे आभार मानतो. एक आता दावा कुणावर ठोठवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न. एकाने आरोप केला, तो आरोप किती वेळ दाखवावा, ज्यांनी केला त्याच्यावरती ज्यांनी दाखवावा तो किती वेळ दाखवावा. मीडिया म्हणून त्या आरोपाची तपासणी सुद्धा जर्नलिझम मध्ये आपण करणं हे आवश्यक असावं असा माझं मत आहे. कदाचित ते चुकीचं असेल, पण मला या बाबतीत उच्च न्यायालयाने आणि लोक आयुक्तांनी जो न्याय दिलेला आहे त्याच्यावरती मी समाधानी आहे.